भक्तीचा आनंद भोगण्याकरता आम्हाला मोक्षपद नकोय, हो, कैलासपद नकोय, इंद्रपद नकोय. लक्षात ठेवा, आम्हाला भक्तीचा आनंद भोगण्याकरता या देहामध्ये आम्हाला भक्तीचा आनंद भोगायचा. म्हणून आळंदीमध्ये माऊलींचा स्वतः देव पंढरपुरावर निघालाय आणि आळंदीमध्ये आल्यानंतर इंद्रायणीच्या घाटावर दशमी दिवशी सर्वांची मिटिंग आहे. हजारो संत आहेत. माऊलींच्या वेळी 108 संत होते. नामायचा नारायणे घेतली शियाळी, त्या भूमीचे महात्म्य सांगे वनमाळी. आळंदीमध्ये आपण का आलो की आम्हाला सांगा. इथे इंद्रायणी यांचं आम्हाला महत्व सांगा. इथे ज्ञानोबरांना समाधी द्यायची का द्यायची आम्हाला, हे आम्हाला पहिले सांगा. रुक्मिणी मातेनं सुद्धा हातामध्ये माय घेतला. तो म्हणे माता धनी चित्त बजेल चित्ता. ज्ञानीचा समाधीशी बैस होता. एवढा मोठा ज्ञानी समाधीमध्ये बैस होता. काय भानगड काय नेमकी आम्हाला सांगा. ती बंधू कोण कोण कोण. हो, देवानी हातामध्ये माय घेतला. देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही, हेच ज्ञान संजीवनी जाण. धन्य धन्य धरा धरी जो याची दृष्टी धारी, हातील डाळी वैकुंठ भवनाची. जो करील याची यात्रा तो दारी सकाळ होता, सकाळी कोणी पवित्रा. याची दर्शनी होते. कळीकाळ कोपल्या न कोपे अनंका पराशी. ऐका, कळीकाळ कोपल्या काय. कोरोना काळामध्ये आळंदीमध्ये एकही व्यक्ती गेली नाही. सांगतात कळीकाळ कोपल्या न कोपे अनंका पराशी. हो, फक्त एक व्यक्ती अपवादाने गेली तर आपल्या भागाच्या आळंदीमध्ये शंकरनाथ महाराज आळंदी सोडल्यामुळे एवढी व्यक्ती गेली फक्त, नाही कोणी गेलं ना आळंदीमधून. हे देव सांगतात रुक्मिणीला. असं ते स्थान आहे अलंकापूर. समाधीचे वैभव पहा नाही. असं जे सोहळा जो आहे तो भक्तीचा आनंद भोगण्याकरता आम्हाला जीवनामध्ये भक्ती करायची आहे. आता तंतोतंत आम्हाला जीवनामध्ये कर्म करायचे आहेत. आता एक नित्य कर्म, नैमित्तिक, काम्य निषिद्ध आणि प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म म्हणजे सकाळी पुरुषांनी उठणं. किती वाजता काकड्यासाठी? जातोय आम्ही 8 आहे. तुमचा आमचा काकडा गोदाड्यात असतो. धन्यवाद करीत. पुरुषांनी पहाटे उठायचे 4 वाजता. उठल्याबरोबर महिलांनी सुद्धा पहाटे उठायचंय. उठल्याबरोबर आपलं अंगण झाडायचंय. आपल्या अंगणातला केर शेजाऱ्याच्या अंगणात नेऊन सकाळ सकाळ हरिपाठ सुरू. पुरुषांनी पहाटे उठायचंय. तिथं 5 वाजता 6 वाजता उठल्याबरोबर बाहेर विषयाला जायचंय. हो, नंतर आंघोळ करायचे. नंतर चहा पाणी असेल तर आंघोळीचं फळ बरं का. काही माणसं उठल्या उठल्या आंघोळ, नंतर जेवण, 1 वाजता संडास. आंघोळीचं फळच नाही जेवण. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म. सोम सूर्य आदी ग्रहणे येऊनी करती पारवणे, माता पिताला मरणे अंकित जे दिवस. ज्या दिवशी आपले पूर्वज गेलेत त्या दिवशी 5 महिना माणसं जीव घाला तर त्या कुटुंबाला समाधान आहे माऊली म्हणतात. नैमित्तिक कर्म. सप्ताह करणं नैमित्तिक कर्म. निषिद्ध कर्म द्योतं मांसं मदिराच विषया चौर्यं परतार सेवा एतान सप्ताह विस्नाने लोके घोराति घोरम नियंते. द्योतं मांसं मदिराच विषया हे निषिद्ध कर्म आहे. यम सांगेत होता तुम्ही सांगे मृत्यू लोका आपला लोक जितुका तितुका नावा. यमने सांगितलं आपल्या लोकांना जा मृत्यू लोकांमध्ये आपली गँग घेऊन या. म्हणजे ओळखपत्र आधार कार्ड सांगतो ना म्हणजे ओळखपत्र. निंदा द्वेष करती राग खरी कुटी ताड सांगे ते कुळा पुढे. भावेना भक्ती करती भक्तीवेना भाव दाविती तुम्ही त्यांची फजिती भूत प्रकारे करावी. निंदा द्वेष करते राग. काही लोकांना एवढा राग असतो की नाकाच्या अशी माणसे मिली की नाही बघा नाकाचं वाकडं पडतं. मी काम क्रोध मागे सारांता ते उघडा ज्ञानेश्वर. निंदा द्वेष खरी कुटी ताड सांगे भावेना भक्ती करते भक्तीवेना भाव दाविती. बघा तुम्ही सोहळ्यामध्ये काय गडी गण जाऊन गळ्यामध्ये माळा ज्ञानभाव तुकाराम संध्याकाळी कात्रीचं महाराज. अलीकडे लबाड कोण आणि सज्जन कोण याचा मिळच लागत. अलीकडे लबाड जाऊन सांगायचे पुढे. एक हत्ती विकणारा आला गावात. हत्ती विकणारा तो फान गर्दी. एक असा गर्दीमध्ये एक मुलगा हत्तीच्या खालून पलीकडे बघायचा आणि पलीकडून अलीकडे बघायचा.
कसं मला वाटलं हे काय घालून बघते, तुम्हाला इकडे 100 रुपये घे, हत्तीमध्ये काय दोष असेल तर लोकांना सांगू नको. मला मूर्ख अकल आहे का, मी हॅलो पण बघतो ना, मला शिपूट कोणतं सोंड कोणतं याचा मला मिळच लागत. काही लोकांचे मिळच लागत नाही. निषिद्ध कर्म आणि कर्म लक्षात. मोक्षपदा तुच्छ म्हणजे नको. आता नको म्हणजे 4 कारण. अयोग्य असेल तर आम्हाला नको, आम्हाला वक्तृत्व शक्ती नाही नको, आम्हाला ज्ञानच नाही नको, आम्हाला अधिकार असेल तर मनुष्य नको म्हणतो. काही गोष्टी अधिकाराशिवाय देऊ. जे साया ते सन्नसेवी पक्वान केवी सेवी, म्हणतात जे बाळ सायाचं स्तनपान करतं ते पक्वान खाईल. एका बाईला बाळ झालं कालांतरानं, म्हणजे बाळ याला पैलवान करायचा, बाईने 5व्या दिवशी खरी खोबरं तुपाची बाटली तोंडात, पुढची तयारी करावं लागेल. अधिकारच नाही, अधिकारच नाही, वक्तृत्व शक्ती नाही, ज्ञान नाही. नको म्हणा तुच्छ म्हणजे नको, नको म्हणण्याला अनेक कारणे आहेत. तसं ब्रह्मज्ञान हे बाजारामध्ये मिळत नाही. देवाला बाजारातलं काहीच आवडत नाही, देवाला बाजारातलं काहीच आवडत नाही. ज्यांनी बाजार ठरवला त्याचं तर मुळीच आवडत नाही, लक्षात ठेवा. ज्यांनी बाजार ठरवला येतो, नाही येऊ शकत नाही. असं ज्ञान तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहेच. हे ज्ञान काय करत, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत तत्वज्ञा संत स्वीकारते. संत तुम्हाला आम्हाला संसारातून कसं बाहेर काढतात, मालूनी 4 वेळा टाकल्या. का असलेले पहिले असे एक होणी मिळले असे निवडून राजहंशी वेगळे गेले. ते राजहंस नावाचा पक्षी, त्यांना दुधामध्ये चोंच घातली, एका बाजूला दूध आणि एका बाजूला पाणी. का